प्रणाम. इतरांनी केलेली टीका आपल्या मनाला इतकी का लागते? आपल्या रोजच्या आयुष्यात असं अनेकदा होतं. आपण एखादं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेलं असतं. ते काम म्हणजे एखादी पोस्ट किंवा एखादा मेसेज असेल, ऑफिसमधील एखादं प्रेझेंटेशन असेल, मित्रांशी झालेली एखादी चर्चा असेल किंवा आपण आपल्या घरात घेतलेला एखादा निर्णय असेल. ते करताना आपल्याला मनापासून वाटत असतं की आपण आपल्या परीने प्रामाणिकपणे एक चांगलं काम केलेलं आहे. पण नंतर कोणीतरी त्याबाबतीत काहीतरी बोलतं, स्वतःचं मत देतं. ते मत फार मोठं किंवा कठोरही नसतं. म्हणजे हे थोडं वेगळं करता आलं असतं, थोडं जास्त बोललात, इतकं खास वाटलं नाही, अशा प्रकारचं मत. आणि मग एक विचित्र गोष्ट घडते. त्या दिवशी इतर काही चांगल्या गोष्टी पण घडलेल्या असतात. काही लोकांनी त्याच बाबतीत आपलं कौतुकही केलेलं असतं. पण तरीही आपल्या मनात त्या सगळ्या चांगल्या गोष्टी टिकत नाहीत. आपल्या मनात टीकेचं ते एकच वाक्य अडकून बसतं. ते आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत राहतं. मनात त्याबद्दल विचार सुरू होतात. त्यांनी असं का म्हटलं असेल? मी खरंच काही चुकीचं केलं का? कदाचित असं झालं असेल का? किंवा कदाचित तसं झालं असेल का? म्हणजे टीकेचा एक शब्द किंवा एक छोटंसं वाक्य आपल्या मनात विचारांचा एक भला मोठा फेर सुरू करतं. आणि त्या अनुभवातूनच एक प्रश्न उभा राहतो की आपल्या मनाला टीका इतकी का लागते? याचीच काही मुख्य कारणं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. पहिलं म्हणजे कोणीतरी केलेली आपली टीका हे फक्त शब्द नसतात. कोणीतरी काहीतरी बोलतं, ते शब्द आपल्या कानावर पडतात. पण प्रत्यक्षात आपलं मन जे दुखावतं ते फक्त त्या शब्दांमुळे नसतं. ते शब्द आपल्या मनात आधीपासूनच असलेल्या आपल्या एका प्रतिमेला स्पर्श करतात, म्हणून आपलं मन दुखावतं. आपण सगळ्यांनीच नकळतपणे आपल्या मनात स्वतःबद्दल एक प्रतिमा, एक इमेज तयार केलेली असते. मी कसा आहे आणि लोकांनी माझ्याकडे कसं पाहायला हवं, ही प्रतिमा. ही प्रतिमा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, मी एक समजदार, चांगली, सक्षम आणि संवेदनशील व्यक्ती आहे आणि लोकांनी माझ्याकडे तसंच पाहायला हवं, असं स्वतःबद्दलचं एक चित्र आपल्या मनात तयार झालेलं असतं. आणि हे चित्र, ही प्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती आपल्या वर्षानुवर्षांच्या अनुभवांमधून, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून, तसंच स्वतःबद्दल विचार करून हळूहळू तयार झालेली असते, हळूहळू बांधली गेलेली असते. आणि जेव्हा कोणीतरी टीका करतं आणि त्यांचे शब्द आपल्या त्या प्रतिमेशी जुळत नाहीत, तेव्हा अडचण निर्माण होते. आपण दुखावले जातो, आपल्याला वाईट वाटतं. तेव्हा इतरांनी बोललेले शब्द किंवा वाक्य फक्त टीका म्हणून राहत नाहीत, तर तो म्हणजे आपल्या मनातल्या त्या प्रतिमेला लागलेला एक धक्का असतो. म्हणूनच बरेचदा असंही होतं की कोणीतरी एखादी अगदी साधी सूचना करतं. त्यांचा हेतू कदाचित वाईट नसतोही, पण तरीही मनाला ती गोष्ट आपल्यावर झालेल्या एका हल्ल्यासारखी वाटते. आपलं मन त्या साध्या सूचनेकडे एका अटॅकसारखं पाहतं. कारण आपल्या मनात आतून एक खोल अपेक्षा असते की इतरांनी आपल्याला समजून घ्यावं, आपलं मूल्य ओळखावं आणि आपल्याबद्दल चांगलं बोलावं. ही अपेक्षा आपण उघडपणे मान्य करत नाही, पण ती आपल्या मनात सूक्ष्मपणे असते. आणि ही अपेक्षा जितकी जास्त असते, तितकी ही टीका आपल्या मनाला जास्त खोलवर लागते. आपल्या मनाला टीका लागण्याचं दुसरं कारण, टीकेला आपण जी प्रतिक्रिया देतो तिच्यात पाहायला मिळतं. कोणी आपली टीका केली की मन लगेच अस्वस्थ होतं आणि ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं. मन संरक्षणाच्या मोडमध्ये, म्हणजे डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातं.
आणि आपण लगेच स्वतःचं समर्थन करायला लागतो. म्हणजे मी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांनीच नीट समजून घेतलं नाही किंवा त्यांनाच काही कळत नाही असं. आपलं मन लगेच काहीतरी कारणं देतं आणि स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं. आणि कधीकधी याच्या उलटही होतं. मन दुसऱ्याला दोष न देता स्वतःलाच दोष द्यायला लागतं. माझं हे नेहमीचंच आहे, माझ्याकडून काहीच नीट होत नाही असं. मन स्वतःलाच दोष देतं आणि स्वतःवरच टीका करायला लागतं. पहिल्या प्रकारात आपण स्वतःचं समर्थन करतो आणि दुसऱ्या प्रकारात आपण स्वतःला दोष देतो. हे दोन प्रकार बाहेरून वेगळे दिसतात, पण जर थोडं खोल पाहिलं तर दोन्हीच्या मागे एकच गोष्ट चालू असते. ती म्हणजे स्वतःबद्दल मनात तयार झालेली प्रतिमा वाचवण्याची धडपड. कधी आपण स्वतःचं समर्थन करून ती प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि कधी स्वतःला दोष देऊन मन त्या प्रतिमेशी झगडत असतं. म्हणजे दोन्ही प्रतिक्रिया वेगळ्या दिसत असल्या तरी मुळात मन स्वतःची ती प्रतिमा टिकवण्याचाच प्रयत्न करत असतं. अजून एक तिसरं सूक्ष्म कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्यावर टीकेचा जास्त परिणाम होतो. ते म्हणजे आजच्या वर्तमान क्षणात झालेली टीका आणि भूतकाळातील आपला एखादा वाईट अनुभव यांचा संबंध. म्हणजे जेव्हा कोणीतरी आपली टीका करतं तेव्हा मन फक्त त्या वर्तमान क्षणात घडलेल्या गोष्टीवरच थांबत नाही. ते लगेच भूतकाळात फिरायला लागतं. काही जुन्या आठवणी जाग्या होतात. म्हणजे आपल्या मनात आपल्याला भूतकाळात आलेले काही वाईट अनुभव साठलेले असतात, ते जागे होतात. म्हणजे कधीतरी शाळेत शिक्षकांनी आपली टीका केलेली असते, कधीतरी घरात कोणीतरी कठोर शब्द बोललेलं असतं किंवा कधीतरी कुठेतरी आपल्याला अपमानाचा अनुभव आलेला असतो आणि त्यावेळेला कदाचित आपण काही बोलू शकलो नव्हतो किंवा ते दुखणं पूर्णपणे व्यक्त करू शकलो नव्हतो. म्हणून त्यावेळी जे दुखणं मनात निर्माण झालं होतं ते पूर्णपणे नाहीसं झालेलं नसतं. मनात कुठेतरी ते साठून राहिलेलं असतं. आणि जेव्हा आता म्हणजे आजच्या वर्तमान क्षणात कोणीतरी छोटीशी टीका करतं तेव्हा ती छोटीशी टीका त्या जुन्या साठलेल्या दुखवण्याला हलवते, जागं करते. ती टीका एका ट्रिगरचं काम करते. म्हणून आजची टीका फार मोठी नसली तरीही मनाला ती खूप खोल लागते. कारण त्या क्षणी आजची टीका आणि भूतकाळातील त्या वाईट अनुभवांची आठवण हे एकत्रितपणे काम करायला लागतात. म्हणून कधीकधी एखाद्या क्षुल्लक टीकेची खूप मोठी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. मग ती इतरांच्या बाबतीत असो की आपल्या स्वतःच्या बाबतीत असो. आता हे सगळं जरी खरं असलं तरी या ठिकाणी एक वेगळी आणि महत्त्वाची शक्यता पण निर्माण होते. ती शक्यता म्हणजे निरीक्षणाची शक्यता, ऑब्झर्वेशन. म्हणजे जेव्हा टीका होते तेव्हा साधारणपणे आपण लगेच प्रतिक्रिया देतो. पण जर आपण थोडं थांबलो आणि शांतपणे आपल्या मनाकडे पाहिलं, मनाचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक वेगळी गोष्ट दिसायला लागते. आपल्याला फक्त ती टीकाच दिसत नाही तर आपल्या मनाच्या सूक्ष्म हालचालीही दिसायला लागतात. जेव्हा कोणीतरी आपल्याला टीकास्पद काहीतरी बोलतं तेव्हा आपलं मन लगेच त्याचा अर्थ लावायला लागतं. मन स्वतःची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी कधी ते स्वतःचं समर्थन करतं, कधी ते स्वतःलाच दोष देतं, तर कधी दुसऱ्यालाच चुकीचं ठरवतं. आणि कधीकधी मन जुन्या दुःखद आठवणी पुन्हा जाग्या करतं. आणि हे सगळं इतक्या वेगाने आणि नकळतपणे घडतं की आपलं सहसा त्याकडे लक्षही जात नाही. आणि म्हणून जर आपण थोडं शांतपणे निरीक्षण केलं तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. आपण
फक्त टीकेच्या शब्दांमुळे दुखावत नाही. आपण आपल्या आतून ज्या प्रतिमेला धरून बसलेलो असतो तिला लागणाऱ्या धक्क्यामुळे दुखावतो. आपण कसं असायला हवं किंवा लोकांनी आपल्याला कसं पाहायला हवं असं आपल्या मनात आपण स्वतःचं एक ठराविक चित्र तयार केलेलं असतं. आणि जेव्हा वास्तव त्या चित्राशी जुळत नाही तेव्हा आपलं मन दुखावतं, अस्वस्थ होतं. म्हणून कदाचित टीका कशी टाळायची हा खरा प्रश्न नाही, कारण जीवनात टीका होणारच, ती पूर्णपणे टाळणं शक्यही नाही. खरा प्रश्न आहे त्या टीकेचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा. आणि त्यासाठी आपण आपल्या मनात तयार झालेल्या त्या प्रतिमांना किती घट्ट धरून बसलेलो आहोत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. जर त्या प्रतिमा थोड्या सैल झाल्या तर टीका फक्त काही शब्द किंवा एक माहिती म्हणून शिल्लक राहते आणि तिचा काही विशेष परिणाम आपल्यावर होत नाही. पण जर आपण त्या प्रतिमांना खूप घट्ट धरून बसलेलो असू, त्यांच्याशी खूप एकरूप झालेलो असू, तर त्याच टीकेचं एखादं छोटंसं वाक्यही मनाला खूप खोलवर लागतं. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही विशेष करायची गरज नसते. फक्त पुढच्या वेळी कोणाचं बोलणं मनाला लागलं तर आपण स्वतःला शांतपणे विचारायचं की आपल्याला नेमकं काय लागलं. आपल्याला त्या व्यक्तीचे शब्द लागले की आपल्या मनात तयार झालेल्या प्रतिमेला धक्का लागला. जर आपण अशा प्रकारे शांतपणे निरीक्षण करू शकलो तर हळूहळू आपल्या मनाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसायला लागतात. आणि मग इतरांच्या टीकेचा आपल्यावर होणारा परिणामही हळूहळू कमी व्हायला लागतो. प्रणाम. धन्यवाद.